झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। गावठी पिस्टलचा धाक दाखवून घरफोडी करणारा अट्टल चोरटा ताब्यात। 2,42,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। पिंपळनेर आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पिंपळनेर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गावठी पिस्टलचा धाक दाखवून घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून एकूण 2,42,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। 28 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024 दरम्यान सामोडे गावातील लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज या पत्रटी गोडाऊनच्या घरफोडीची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली। फिर्यादी श्याम शांताराम भदाणे यांच्या गोडाऊन मध्ये वेल्डिंग मशीन, रोटर, नांगर, कल्टिवेटर, हँड ग्राइंडर यासह 2,17,800 रुपये किमतीचे उपकरण चोरीला गेले होते। यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान काल 6 जानेवारी रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे रमेश शिवा वसावा, राहणार गव्हाण, तालुका उच्छल, गुजरात यास ताब्यात घेतले। चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तसेच अंगझडती दरम्यान त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसही सापडले। अधिक विचारपूस केली असता त्याने पिंपळनेर रोडवरील भारत गॅस गोडाऊन जवळील शेतातील सोयाबीन चोरीची आणि बोपखेल येथील प्रभात बियर शॉप मधून इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडील पारंगण नवापूर येथे लपवलेल्या 70 गोण्या सोयाबीन, एक मायक्रोटेक्स कंपनीचे इन्व्हर्टर व मॅसिमो कंपनीची बॅटरी पोलिसांनी हस्तगत केली। एकूण 2,40,000चा मुद्देमाल चोरून नेलेला होता। त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली। रमेश शिवा वसावा, राहणार गव्हाण, तालुका उच्छल, जिल्हा तापी, गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले। त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवलाय तो कबूल करून तो काढून दिला। या कारवाईत एकूण 2,42,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला असून आरोपी रमेश शिवा वसावा याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात 3 घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। तसेच त्याच्यावर गुजरात आणि महाराष्ट्रातील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे विविध गुन्हे दाखल आहेत। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।